आता जे काही मी एक फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलं होतं मी तेही तुमच्यासोबत शेअर करते. प्रॉमिस वगैरे तर नाही करत, पण मग मी एक गोष्ट ठरवली आहे की इथून पुढे मी 10 दिवसाचं चॅलेंज घेते. आज मी तुमच्यासोबत एक एकदम इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करणार आहे. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि ती गोष्ट काय आहे ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगच्या एंडला कळेलच. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. खरं तर ब्लॉग्स भरपूर दिवसानंतर येतो आहे, त्यासाठी खरंच सॉरी. कारण जे काही असतं ना सोशल मीडियावर कन्सिस्टन्सी मेंटेन करणं खरंच खूप अवघड होतं आहे. म्हणजे आता भरपूर वेळा असं वाटत असेल की काय यार, फक्त व्हिडिओ शूट करून टाकायचा तर आहे, पण बऱ्याच वेळा ती कन्सिस्टन्सीसुद्धा मेंटेन करायला एवढी जीवावर जाते ना. आणि माझं असंच काहीच होतं आहे. मी भरपूर वेळा ठरवते आहे की जे काही आपले मोठे ब्लॉग्स आहेत किंवा शॉर्ट व्हिडिओ आहेत तर ते डेली अपलोड करू किंवा काय, पण ते माझ्याकडून होत नाही आहे. कारण असे खूप काही वेगळे नाही, तेच थोडं तब्येतीचं किंवा कुठे येणं जाणंच आहे किंवा अजून काही ज्या किरकोळ गोष्टी असतील, यामुळे माझं जे काही आहे ते आपलं डेली रुटीनचे ब्लॉग शूट करणं होत नाही आहे. सो आज विचार केला की छान असं आता बरं पण वाटतं आहे आणि जी काही ऑलमोस्ट कामं होती किंवा ज्या काही 1-2 गोष्टींमध्ये अडकलो होतो त्या सगळ्या झालेल्या आहेत. तर आता छान असं ब्लॉग स्टार्ट करू आणि इथून पुढे जे काही आपले डेली रुटीनचे अपडेट्स असतील ते तुमच्यासोबत शेअर करू. खरं तर आहे ना, सर्दी खोकल्यामुळे ना आवाज बऱ्यापैकी अजूनसुद्धा जाम आहे, पण कालपासून थोडं बरं वाटत असल्यामुळे मग विचार केला की आज छान असं ब्लॉग स्टार्ट करू. आणि आज खरं तर आहे ना क्रिसमस पण आहे आणि आज मी खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये पुढे शेअर करणार आहे. सो आजचा ब्लॉग स्किप नका करू, ब्लॉग पूर्ण बघा. कारण मी पण विचार केला की थोडं क्रिसमस वगैरे आहे तर काहीतरी थोडं एक इंटरेस्टिंग किंवा एक थोडं वेगळं चेंज म्हणून आपणही काही गोष्टी कराव्या. सो येस, ब्लॉगमध्ये पुढे तुम्हाला कळेलच की त्या काय गोष्टी आहेत किंवा काय. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि हो, आता जे काही मी फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलं होतं मी तेही तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली पार्सल मी ओपन करून घेतलेलं आहे, पण क्वालिटी वाईज वगैरे छान आलेलं आहे. ते काय पार्सल आहे तेही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, शिफ्टिंगच्या आधी मी जे काही 2 पार्सल आले होते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार होती, पण अनफॉर्च्युनेटली ते मला शेअर नाही करता आले. कारण बऱ्यापैकी गडबडमध्ये होते, नंतर मी विसरून गेली. कारण घरात शिफ्टिंगचं सामान लावणं हे ते भरपूर गोष्टी होत्या. आणि खरं तर आहे ना 2 गोष्टी होत्या, तर दोघेही मी यूज करण्यासाठी काढलेल्या आहेत. त्यातलं एक हे पिलो कवर आहे, जे ब्लॅक कलरमध्ये मी मागवलं होतं. सोफा कवर, माझे हे जे ब्लॅक कलरचे सोफा कवर आहेत त्याच्यावर मॅचिंग. ॲक्च्युली सोफा कवर वगैरे ना मम्मीने माझ्यासाठी घेऊन ठेवलेले होते, पण तिला याला मॅचिंग पिलो कवर्स नव्हते. सो मग मी तिला बोलली की असू दे, पिलो कवर्स मी ऑनलाईन मागवते. आणि मी हे ऑलरेडी कार्टमध्ये ॲड करून ठेवलेले होते. सो येस, हे एक पार्सल होतं जे मी मेशोवरून मागवलेलं आहे. काहीतरी 299 समथिंग याची प्राईस आहे. सो हे पिलो कवर्स आणि क्वालिटी वाईज वगैरे खूप छान आलेलं आहे. हे जे डिझाईन वगैरे आहे ना ते वरून केलेलं आहे, मस्त. हे एक होतं आणि एक शेल्फ होतं जे आपण वॉल हँगिंगसाठी यूज करू शकतो. जसं की बाथरूममध्ये वगैरे आपले शॅम्पू, कंडिशनर किंवा काही बॉटल्स वगैरे असतील ना ते ठेवण्यासाठी छान होतं ते शेल्फ. तर ते काहीतरी 3चा सेट होता आणि त्याच्यासोबत सोप ठेवण्याचं पण होतं. सो मी ते एक पार्सल मागवलं होतं, आता ते मी वापरण्यासाठी काढलेलं आहे. पण मला आत्ता लक्षात आलं की ठीक आहे, ह्या पण गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. सो येस, हे जे आहे हे एक सोफा कवर आणि मी ते एक अजून जे काही दुसरं पार्सल होतं शेल्फ ते मागवलेले होते. क्वालिटी वाईज दोघेही प्रोडक्ट छान रिसीव झालेले होते. आणि एक तिसरं प्रोडक्ट जे मी आता फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे आणि ते सुद्धा काय आहे ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दाखवतेच. त्याआधी ऑलमोस्ट आजसुद्धा ब्लॉग स्टार्ट करायला आहे ना मला 1 वाजला आहे. म्हणजे तेच चालू होतं, करू की नको. थोडा नाही, भरपूर असा कंटाळा येत होता. कारण बरं नसलं किंवा गॅप जर गेलं ना एखाद्या गोष्टीला तर ती परत स्टार्ट करायला आहे ना भरपूर कंटाळा येतो. किंवा ठीक आहे आज नाही उद्या करू, या अशा सगळ्या गोष्टी होत होत्या. असं ठीक आहे, आता मी प्रॉमिस वगैरे तर नाही करत, पण मग मी एक गोष्ट ठरवली आहे की इथून पुढे मी 10 दिवसाचं चॅलेंज घेते स्वतःसाठी. अगदीच म्हणजे असं नाही की कन्सिस्टन्सी मेंटेन करायचीच आहे आणि ह्या गोष्टी अगदी करायच्या असं ठरवून जर केलं ना तर कुठल्याच गोष्टी होणार नाही. म्हणून आता मी फक्त एक छोटा असं स्वतःला प्रॉमिस केला आहे की ठीक आहे, ॲटलिस्ट फक्त 10 दिवस तरी आपण कंटिन्यू जे काही आपले मोठे ब्लॉग्स आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ आहेत ते अपलोड करू. तर आता ठीक आहे,
हा जो काही असेल हा आता आपला पहिला ब्लॉग असेल, जो आज 25 डिसेंबरचा, म्हणजे हा 26 तारखेला येईल तुम्हाला हा ब्लॉग बघायला. सो आता 25 तारखेपासून तर पुढे इथून पुढे जे काही 10 दिवस असतील ते कंटिन्यू जर ब्लॉग्स टाकले तर त्यानंतर मग मी 15 डेजचं किंवा 13 डेजचं चॅलेंज घेईल स्वतःसाठी. आणि त्याच्यात मी माझं जे काही रुटीन आहे किंवा इवन माझं काय होतं की घरी कोण येणार आहे किंवा मी कुठे बाहेर गेली ना तर मी ते काही शूट करत नाही. आणि मग माझं असं होतं की मी दिवसभरात काय गोष्टी तुम्हाला दाखवू किंवा काय शेअर करू, आणि मग या गोष्टींमध्ये ना माझं ब्लॉग शूट करणं राहून जातं. पण मग मी आता इथून पुढे ट्राय करेल की जर माझ्याकडे कोणी येतं आहे किंवा मी कुठे जाते आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. इफ जर ते येणारे लोक किंवा मी जिथे जाते तिकडचं कोणी किंवा जे काही असेल ते लोक जर कम्फर्टेबल असतील किंवा तिकडे दाखवण्यासारखं काही असेल तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणजे जे काय आहे ते आपले ब्लॉग्स पण कंटिन्यू होतील. कारण भरपूर वेळा असं होतं की मी बाहेर गेली किंवा घरी कोणी आलं ना तर मी त्या काही गोष्टी शूट नाही करत. म्हणजे त्या दिवशी मी लिटरली हे सगळं जे काय आहे फिल्मिंगचं ते सगळं ठेवून देते. आणि मग मग असं होतं की व्हिडिओंना गॅप वगैरे येतो आणि मग जे काही आपले व्हिडिओज असतात त्यांची कन्सिस्टन्सी ब्रेक होते. पण मग ठीक आहे, आता इथून 10 दिवस पुढे मी चॅलेंज घेतलेला आहे किंवा मी स्वतःला प्रॉमिस केलेलं आहे की इथून पुढे 10 दिवस मला कंटिन्यू ब्लॉग्स अपलोड करायचे आहे, शॉर्ट व्हिडिओ पण आणि मोठे व्हिडिओ पण. तर बघू आता कसं कसं काय काय होतं. सो आता आजचा हा आपला पहिला ब्लॉग आहे जो मी तुमच्यासोबत एक 8-10 दिवसानंतर शेअर करते आहे. तर आतापर्यंतच्या अशा काही गोष्टी आहेत, जेवण वगैरे झाले आहेत. त्यानंतर मला घरात वगैरे सगळं आवडून झालं. विचार चालू आहे थोडं ना किचन वगैरे मला व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे. आणि पण मग बघू, मला त्याच्यासाठी ना थोडे सेम जार वगैरे लागणार आहेत किंवा 1-2 कंटेनर्स लागणार आहेत. तर ते जमलं तर डीमार्टला जाऊन आणावं लागतील किंवा ऑनलाईन मागवायचं की काय त्या गोष्टी बघून. त्यानंतर मग ते किचनचं ज्यावेळी मी ऑर्गनाईज करेल त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. पण हो, आज मी तुमच्यासोबत एक एकदम इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करणार आहे. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि ती गोष्ट काय आहे ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगच्या एंडला कळेलच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा. तर ठीक आहे, आधी मी फ्लिपकार्टवरून काय पार्सल मागवलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. सो यस, ठीक आहे, हेच ते पार्सल आहे जे फ्लिपकार्टवरून मागवलं होतं मी. सर्वच बाहेर मी काढत, पण याच्यात काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. सो मी याच्यातनं मागवलं होतं हे जे काही आहे ना आपल्या कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी. आणि अगदी जे काही आपलं गॅलरीचे रेलिंग्स वगैरे असतात त्याच्यावर हे असं अडकवून ठेवण्यासाठी हे असं काहीसं हे प्रोडक्ट आहे जे आपण अडकवून याच्यात कुंड्या वगैरे ठेवू शकतोय. ठीक आहे, हे असं प्रोडक्ट होतं जे मी मागवलं होतं आणि क्वालिटी वाईज प्रोडक्ट वगैरे खूप छान रिसीव झालेलं आहे. पण जे काही आहे ते अजून मी झाडं वगैरे आणलेलं नाही कुंड्यांमध्ये लावण्यासाठी. सो आता ज्यावेळी मी झाडं वगैरे आणेल त्यावेळी हे छान असं याच्यात कुंड्या वगैरे ठेवून. आता खाली भरपूर वेळा असं होतं की आपण खाली ठेवू शकत नाही किंवा जागा कमी असली तर बाकीचे झाड आपण वरती असं हे जे काही हे हँडल आहे याच्याने असे हँग करून याच्यात कुंडी ठेवून ठेवू शकतोय. सो यस, हेच ते पार्सल होतं जे मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. आणि मी याच्यात काहीतरी 6 की 12 क्वांटिटीमध्ये हे मागवलं आहे. आता बघू, क्वालिटी वाईज तर छान आलेलं आहे. पण आता याच्यात झाडं वगैरे कधी आणणं होईल किंवा काय ह्या गोष्टी माहिती नाही. पण ज्यावेळी मी गॅलरीचं मेकओव्हर करेल किंवा जे काही डेकोरेट करायचं आहे आपल्याला बाल्कनीज त्या डेकोरेट करेल ना त्यावेळी याचा मी यूज करेल. आणि तेव्हा ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. सो ठीक आहे, आता मी हे ठेवून देते आधी आणि मग त्यानंतर बघू अजून पुढे काय काय गोष्टी होतात ते. छान आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवं असेल ना तर मी याची लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. क्वालिटी वाईज प्रोडक्ट वगैरे खूप छान आलेलं आहे. सो आता बघू हे कधी यूजमध्ये होतं किंवा याचं कधी काय करता येतं ते.
सो फ्रेंड्स, ठीक आहे, आता संध्याकाळचे 5:30 वगैरे वाजले आहेत आणि आता छानपैकी मी मस्त चहा वगैरे ठेवते. चहा ठेवल्यानंतर मी आज बनवणार आहे केक. तर कुठला बनवते आहे किंवा कुठल्या पद्धतीने कसं काय बनवते आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. सो आधी इकडे छान असं मी आता चहा ठेवून घेते. आधी चहा घेऊ आणि त्यानंतर मग ज्या काही बाकी गोष्टी आहेत त्या करू. सो येस फ्रेंड्स, केक बनवण्यासाठी मला मोल्ड लागणार होतं, कारण केक मी खूप सिंपल पद्धतीने बनवते आहे. सो माझ्याकडे ना 3-4 शेपमध्ये मोल्ड आहे. गोल, चौकोनी, एक फ्लावर शेपमध्ये आहे आणि एक हा हार्ट शेपमध्ये आहे. आता मी ज्यावेळी लॉकडाऊन वगैरे होतं ना त्यावेळी भरपूर असे केक्स वगैरे बनवायचे, म्हणून माझ्याकडे ½ kg पासून तर 1 kg 2 kg पर्यंतचे मोल्ड मी हे घेऊन ठेवले होते. एकाच वेळी ऑनलाईन मागवले होते. सो हे स्वतः बऱ्यापैकी खराब झालेला आहे. मी याला धुवून घेते आधी आणि त्यानंतर मी आज सिम्पल जे काही आपला चॉकलेटचा केक असतो ना तो बनवणार आहे बिस्किटपासून. तर त्यासाठी जी काही बेसिक तयारी लागते ना आधी ती करून घेऊ आपण. आणि आता जे काही मोल्ड वगैरे आहेत आधी ते मी धुवून ठेवते आणि मग नंतर मी कुठलं बिस्किट घेतलं आहे किंवा कुठलं अगदी सिम्पल 1-2 इन्ग्रेडियंट्स टाकूनच मी आज केक बनवणार आहे. तर त्यासुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर ठीक आहे, आता बेसिकली केक बनवण्यासाठी जे काही इन्ग्रेडियंट्स लागतात ते आपण काढून घेऊ. आता मी इकडे घेतलेलं आहे व्हॅनिला इसेन्स, चोको चिप्स, इनोऐवजी तुम्ही जे काही आपलं खायचा सोडा असतो किंवा बेकिंग सोडा असतो तो सुद्धा घेऊ शकताय. आणि त्यानंतर इकडे चॉकलेटचं कुठलंही एक बिस्किट घेऊ शकताय. मी हाईड अँड सीकचं इकडे बिस्किट घेतलेलं आहे. आता अगदी म्हणजे 2-3च इन्ग्रेडियंट्समध्ये आपण आज जो काही आहे तो आपला बिस्किटचा चॉकलेट केक बनवणार आहे. सगळ्यात आधी ना आपण केक बनवण्यासाठी जे काही मी आता छोटाच बनवायचा आहे म्हणून इकडे कढई ठेवते. त्याच्यात हे एक स्टँड ठेवलेलं आहे. आता मी इथे खाली पाणी टाकते. हवं तर तुम्ही वाळू वगैरे मीठ पण टाकू शकताय, पण मी पाणी टाकते आणि याला प्री हीट करायला एक 10 मिनटं ठेवून देते. जोपर्यंत हे पाणी आता मी याच्यात पाणी टाकते आधी, पाणी वगैरे गरम होतं तोपर्यंत आपण जे काही बाकीचं प्रिपरेशन आहे ते करून घेऊ. आता मी याच्यात 1-2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता याला मी छान असं झाकून देते, याला प्री हीट होऊ देते 10 मिनटं. आणि आता मी चॉकलेटचा केक बनवते आहे म्हणून हे जे बिस्किट्स आहेत त्याला मी आता छानपैकी मिक्सरमधून काढून घेते. आणि सिम्पल त्याच्यानंतर फक्त मी दूध आणि जे काही आपलं बेकिंग सोडा असतो किंवा इनोचं एक सॅचे असणार आहे ते टाकणार आहे. आणि जमलं तर मी एक दुसरा पण केक ट्राय करणार आहे, पण तो अजून मी तुमच्यासोबत शेअर करत नाही त्याची रेसिपी, कारण मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते. जर तो छान झाला तर नेक्स्ट टाईम मी त्याची रेसिपी शेअर करेल. त्याआधी जो काही चॉकलेट केक आहे तर मी तो कसा बनवते किंवा त्याची रेसिपी काय ते तुमच्यासोबत शेअर करते. आता मी याच्यावर छान असं ताट झाकून देते जो पूर्ण कवर करेल या कढईला आणि याला प्री हीटला ठेवते. त्यानंतर आता आपण बिस्किट्स घेऊ आणि याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊ. आता इथे मी जे काही बिस्किट्स होते ते मिक्सरमधून छान असं अगदी बारीक ग्राइंड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी इकडे छोटी वाटी रवा आणि तेवढ्याच वाटीच्या मापाने मी इकडे साखर घेतलेली आहे आणि तीसुद्धा बारीक करून घेतलेली आहे. आता हे दोघं इन्ग्रेडियंट्स मी याच्यात मिक्स करेल. त्यानंतर आता या बॅटरला मिक्स करण्यासाठी तुम्ही हवं तर पाणी किंवा दुधाचाही वापर करू शकतायत. मी दूध टाकलं होतं आणि छान असं याला फेटून घेईल. आता याच्यात रवा ॲड केला होता म्हणून याला 10 ते 15 मिनटं मी ॲज इट इज राहू दिलं. त्यानंतर मी याच्यात थोडं ऑइल ॲड केलं, जो काही आपला इनो होता किंवा तुम्ही बेकिंग सोडा पण ॲड करू शकतायत आणि थोडे चॉको चिप्सही ॲड केले. हे सगळं बॅटर मी एकत्र मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि त्यानंतर माझ्याकडे आता बटर पेपर नव्हता म्हणून मी भांड्याला छान असं बऱ्यापैकी तेल लावून घेतलं, कारण केक खाली चिटकायला नको म्हणून. आता सर्व प्रोसिजर झाल्यानंतर याच्यात अगदी लास्टला इनो ॲड करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आणि हे जे मिक्स केलेलं बॅटर आहे हे अगदी याच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे. अगदी जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. त्यानंतर याला आता छान असं आपलं जे काही भांडं असेल केकचं कुठल्याही साईजचं त्याच्यात ओतून घ्यायचं आहे आणि छान असं याला टॅप टॅप करून याच्यातले जे एअर बबल्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत, म्हणजे केक अगदी छान फुलतो. आणि आता वरूनसुद्धा मी याच्यात चॉको चिप्स वगैरे ॲड करून दिलेले आहेत. ऑलरेडी आपण कढई प्रीहीट करून घेतलेली होती 10-15 मिनटासाठी. सो आता आपण गॅसची फ्लेम लो करून देऊ आणि छान असं केक आता आपण बेक होण्यासाठी ठेवून देऊ. आता वरून मी छान असं पूर्ण पॅक होईल कढई असं एक झाकण ताट ठेवून घेतलेलं आहे. आणि आता याला आपण एक 25 ते 30 मिनटं अगदी लो फ्लेमवर शिजू देऊ.
सो ठीक आहे फ्रेंड्स, आता जे काही बॅटर होतं ते आपण फिल केलं आहे कंटेनरमध्ये. आता याला आपण अगदी लो फ्लेमवर एक 15 मिनटं 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे. तोपर्यंत जो काही किचनवर पसारा झाला आहे तो आता मी आवरून घेते आधी. तोपर्यंत आपला केकसुद्धा बनवून रेडी होईल. ठीक आहे, चला आता आधी हे किचनवरचं जे काही आहे तो प्लॅटफॉर्म आपण क्लीन करून घेऊ. सो ठीक आहे, मी इकडे 20 मिनिटानंतर केक होता तो ओपन करून बघितला. छान असा फुगला होता, पण वरती त्याला थोडे क्रॅक गेलेले होते. आणि त्यानंतर त्याच्यात टूथपिक वगैरे टाकून बघितली, तो मध्येपर्यंत पूर्ण शिजलेला होता. सो आता केकला आपण गॅस बंद करून काढून घेऊ आणि छान असं याचे स्लाइस करून घेऊ. सो ठीक आहे फ्रेंड्स, आता ब्लॉग मी डायरेक्ट रात्री स्टार्ट केला आहे आणि ऑलमोस्ट आता 10 वाजत आलेले आहेत. आता जेवणं वगैरे झाली, त्यानंतर किचन आवरला, कारण भरपूर असा पसारा झाला होता. जे काही केक वगैरे बनवलं होतं त्याचे पण थोडे भांडे वगैरे होते. आणि खरं तर आहे ना, केक टेस्टला वगैरे छान होता, पण व्यवस्थित तो बाइंड झालेला नव्हता. किंवा जे काही कट वगैरे करताना स्लाइस त्याच्या खूप असं चुरा होत होता. माहिती नाही, मे बी माझ्याकडून इनो जास्त झालं असेल किंवा त्यातलं थोडं ऑइलची क्वांटिटी जास्त झाली असेल. सो थोडा केकचा बेस जो काय होता तो फसला होता, पण मग ठीक आहे, टेस्ट वगैरे छान होती. सो अशा काहीशा गोष्टी होत्या आज दिवसभराच्या. आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता 10 वाजत आलेले आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर आजचा माझा दिवसभराचा रुटीन तुम्हाला कसं वाटलं, किंवा आज दिवसभरात ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या, किंवा ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर उद्या भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.